2025-26ची 11वीची ॲडमिशन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचं ठरवलं गेलं. त्यानुसार 19 मे पासून प्रक्रिया सुरू झाली. पण 19 मे 20 मे या 2 दिवशी प्रॅक्टिकली फॉर्म भरून झाल्यानंतर 22 मे पासून प्रत्यक्षरित्या ॲडमिशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण ती साईट क्रॅश झाल्यामुळे, ती साईट हँग झाल्यामुळे फॉर्म भरल्या गेले नाहीत, फॉर्म भरता आले नाहीत. मग ती प्रक्रिया तिथंच थांबवली गेली. मग 4 दिवस ती प्रक्रिया थांबवून आता 26 मे 2025 पासून 11वीची ऑनलाईन ॲडमिशनची प्रक्रिया म्हणजे 11वीची ऑनलाईन ॲडमिशनचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडल्या जाणार आहे. म्हणजे 26 मे 2025 पासून 11वीचे ऑनलाईन पद्धतीचे फॉर्म भरणं सुरू होत आहेत. त्यासाठी वेबसाईट जारी केली गेली. आता पोट्टे हो, तुम्ही कितीही त्या मोबाईलमधले तज्ज्ञ स्वतःला समजत असाल, तुम्हाला कितीही मोबाईल चालवता येत असेल असं वाटत असेल, पण त्या मोबाईलमधली तांत्रिक माहिती तुमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतः मोबाईलवरती 11वीचा ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याची चूक करू नका. ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे तिथे जाऊन त्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्या. नाही तर सरळ आपल्या जवळचं एखादं कॉम्प्युटर कॅफे पाहून घ्या आणि त्या कॉम्प्युटर कॅफेवरती जाऊन त्या कॉम्प्युटर कॅफेवाला जळून बिनचूकपणे 11वीचं ऑनलाईन पद्धतीचं रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरून घ्या. तिथंच पसंती क्रमांक द्यायचा आहे. आता पसंती क्रमांक कमीत कमी 1 द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त 10 द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज पसंतीचं आहे, तुम्हाला जे कॉलेज आवडते, तुम्हाला ज्या कॉलेज ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजला पहिला पसंती क्रमांक द्या. म्हणजे त्या कॉलेजचं पहिल्या नंबरला नाव टाका आणि इतर नावं तुम्ही टाकू शकता, 10 नावं टाकू शकता. टाकलेच पाहिजे असं बंधनकारक नाही, पण टाकलं तर फार फायद्याचं राहू शकते. भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ शकत नाही. तर 26 मे 2025 पासून 11वीच्या ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जात आहे. त्यासाठी तुम्हाला मी परत सांगतो की 11वीच्या ॲडमिशनसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र लक्षात घ्या, लिहून ठेवा. मी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. पहिला कागद पाहिजे तो म्हणजे तुमचं 10वीची मार्कशीट. आता मार्कशीट तुम्हाला अजून भेटलाच नाहीत, पण 25 मे 2025 पासून किंवा 26 मे 2025 पासून तुमची 10वीची मार्कशीट टीसीचं वाटप सुरू होण्याच्या मार्गावरती आहे. जर नसेल तरी तुम्हाला पर्याय सांगतो. जर तुमच्याकडे 10वीची मार्कशीट नसेल तरी तुमच्याकडे 10वीची ऑनलाईन कॉम्प्युटरची काढलेली मार्कशीट आहे ती सुद्धा फॉर्म भरताना चालते. त्यामुळे ती मार्कशीट सोबत असू द्या. दुसरा डॉक्युमेंट्स तुमची टीसी तुम्हाला 1-2 दिवसात मिळून जाते. नसली तरी काही हरकत नाही, पण मिळाली की लगेच काढून घ्या. तिसरा कागद आहे तो म्हणजे जातीचा दाखला. हा अत्यंत महत्त्वाचा दाखला आहे. जातीचा दाखला अत्यंत महत्त्वाचा जातीचा दाखला असलाच पाहिजे, कारण त्या जातीच्या दाखल्यामुळे आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि आपल्याला पाहिजे ते कॉलेज मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जातीचा दाखला असलाच पाहिजे. पण अडचण अशी आहे की साधारणपणे 10वी पास झालेल्या पोरांकडे जातीचे दाखले नसतातच. फार कमी पोरांकडे जातीचा दाखला असते. मग पर्याय काय आहे? तर तुमच्या वडिलांचा जातीचा दाखला चालू शकतो. त्यामुळे तुमच्या वडिलांचा जातीचा दाखला सोबत ठेवा. त्याच्यानंतर तुमचा चौथा कागद पाहिजे तो म्हणजे विद्यार्थ्यांचं आधार कार्ड. आधार कार्ड सगळ्यांकडे आहे, अपडेट करून ठेवा. नसलं तरी चालते, काय हरकत नाही, पण आधार कार्ड असलं पाहिजे. त्याच्यानंतरचा डॉक्युमेंट्सचा त्यानंतर कागद आहे तो म्हणजे विद्यार्थ्याचं रेशन कार्ड. रेशन कार्ड प्रत्येकाचं आहे, रेशन कार्ड सोबत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पाहिजे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. नसेल तर काढून ठेवा, लगेच एका दिवसात मिळते. त्याच्यानंतरचा कागद आहे तो म्हणजे वीज बिल. तुमच्या घराचं भरलेलं एखादं वीज बिल असलं पाहिजे. नसेलच तर त्याच्यावरती पर्याय निघेल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत तो म्हणजे नॉन क्रिमिनल. हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. SC आणि ST हे 2 कॅटेगरी वगळता सगळ्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल हा डॉक्युमेंट्स हा कागद अत्यंत महत्त्वाचा आहे, काढून ठेवा फॉर्म भरताना. त्याच्यानंतर ओळखपत्र, तुमचं फोटो लावून तयार केलेलं एखादं ओळखपत्र असलं पाहिजे. आणि शेवटचा कागद म्हणजे तो 10वीचं तुमचं एखादं हॉल तिकीट, आणि ते प्रत्येकाकडे उपलब्ध आहे. हे 10 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असलेच पाहिजेत. फॉर्म भरताना यापैकी एक जर डॉक्युमेंट्स असला, एक जरी कागद असला तरी तुमचा फॉर्म भरता येते. गव्हर्नमेंट तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे एक फॉर्म आहे ऑनलाईन कॅफेवरती, तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागतो की उर्वरित कागदपत्र मी ॲडमिशनच्या सोबत देणार आहे किंवा जेव्हा प्रत्यक्षपणे मी ॲडमिशन करेल त्यावेळेस ते देणार आहे. म्हणजे तुम्हाला हे जे मी 10 प्रकारचे कागदपत्र सांगितले आहेत हे सगळे 10 प्रकारचे कागदपत्र तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत. हे 10 प्रकारचे कागदपत्र जमा करून ठेवायचे आहेत आणि 10 प्रकारच्या कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्हाला 11वीमध्ये ऑनलाईन ॲडमिशन तुमचं पक्क होणार आहे.